ए तो हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, माझा काही तोल सुटलेला नाही। मी शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक आहे। माझ्यावर कोणी बोट उचललं तर त्याचं बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे, कारण माझा कोणताही तोल सुटलेला नाही। जो या विषयाशी संबंधित सभागृहाचा विषय नव्हता, सभापतीला बोललं पाहिजे। माझ्याकडे बोट दाखवून, माझ्याकडे हातवारे करून समोरच्याला सदस्याला बोलायचा अधिकार नाही। मग माझा आमदार, विरोधी पक्षनेता, नंतर सगळ्यात आधी मी शिवसैनिक आहे। आणि मला असं वाटतं जो राष्ट्रवादी वगैरे यांचे सगळे विषय जे होते, विचार होते, आता भाजप म्हणजे जुम्मा 4 दिवस आणणारा माणूस मला हिंदुत्व शिकवणार का? माझ्यावर 75 केसेस आहे, सगळ्या दंगलीच्या केसेस आहे, सगळ्या प्रकारच्या केसेस माझ्यावर आहे। 4 वेळेस तडीपार झालेला माणूस आहे, मी शिवसैनिक आहे। आणि मला हिंदुत्व शिकवणार प्रसाद लाड सारखा माणूस भाटका, नुसता धंदा करणारा पक्षाचा विचार घेऊन, तो मला हिंदुत्व शिकवणार का? हे पहा, त्यांनी राहुल गांधींचा काय विषय मांडला होता, मला त्याचं मी काही ऐकलेलं नाही, पाहिलं पण नाही, कारण आम्ही सभागृहाच्या कामकाजात होतो। कारण मला भाषण करायचं होतं 260 वर, त्यामुळे माझे मुद्दे अभ्यास करत होतो। परंतु सगळं भारतीय जनता पार्टी विशेषतः वेगळ्या विषयावर गोंधळ घालत असताना विरोधी पक्षनेता म्हणून मला या सगळ्या भूमिकेत बोलण्याचा अधिकार आहे। आणि म्हणून एवढाच प्रश्न मी सभापतींना केला की हा विषय आपल्या सभागृहाशी संबंधित आहे का? एवढाच प्रश्न मी सभापतींना केलं। आहे नाही उत्तर देणं हे सभापतींचं काम आहे। सभापतीनं आहे म्हटलं किंवा नाही म्हटलं तर जबाब विचारायचा त्यांनी सभापतीला, मला बोलायचं काही कारणच नव्हतं। त्याच्यामुळं मी माझ्या जागेपासून बाजूला सारल्यानंतर मी शिवसैनिक म्हणून माझा अवतार धारण केला, हे सत्य आहे। वैयक्तिक जाते राजकारण असं म्हणा, तसंच झालं ना ते। सभागृहात आपण समजा सत्ताधारी पक्ष असेल का विरोधी पक्ष, हा कोणाशी संवाद साधत असतो? सभापतीशी। हा काही एकमेकाशी संवाद नसतो साधत। आणि म्हणून त्यांनी काय असेल ते सभापतीशी बोलायला पाहिजे होतं। माझ्याकडे हातवारे, माझ्याशी विद्रूप हातवारे करण्याची गरज नव्हती, अशी गरजच नाही। मला हिंदुत्व शिकवणार का तो प्रसाद लाड सारखा माणूस? प्रसाद लाडांचा आरोप केलाय की आई बहिणीवर शिवीगाळ केली, तुम्ही शिवीगाळ केली आहे का? पश्चाताप होतोय? मला काही पश्चाताप होत नाही, मला काही पश्चाताप होत नाही। मी जे बोललो इनफ। तो कोण राजीनामा मागणार? माझ्या पक्षाचे नेते बघतील माझ्याविषयी।